केले होते मस्त असे फ्रेंच फ्राईज. आता हे इतके छान कुरकुरीत झाले होते ना. आता काय होतं, आपण एखाद्याची रेसिपी बघतो आणि रेसिपी करतो पण कधी कधी काहीतरी एकदम छोटीशी चूक असते. अगदी सुईसारखी म्हणतो ना आपण, सुईच्या टोकासारखी इतकी चूक असते, पण त्यामुळे ती आपली रेसिपी बिघडते. आता बिघडण्यासारखं म्हणजे यात दुसरं काही नाही बरं का, फक्त ते काही वेळेस आहे ना, म्हणजे असं कुरकुरीतपणा कडकपणा येत नाही. त्यासाठी असं काही तळण्याचे वगैरे पदार्थ असेल तर एखाद्या वेळेस तेल धरतं, म्हणजे आपल्याकडनं चूक झालेली असते ती, बाकी काहीच नाही बरं का. मस्त अशा बटाट्यांच्या साली काढून घेतले होते आणि मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलं होतं. कारण हॉटेलकडे जेव्हा मी रेसिपी करते तेव्हा काय होतं, कोणी ना कोणी कस्टमर येतं, त्यामुळे माझा प्रयत्न असतो की कमी प्रमाणात केलं ना की ते पटकन होईन यासाठी. आणि आता खाण्यासाठी म्हणजे मुलं आहेत, संस्कार कधी खात नाही अशा काही गोष्टी अजिबात, पण त्याच्या खाण्याचे खूप नखरे असतात. फक्त आमचं कॅमेरामॅन आणि मी, आम्ही दोघीच आहोत की असं आम्हाला काही असलं तरी आम्ही खात असतो आणि आम्हाला असे पदार्थ आवडतात. तर आता मी मस्त असे म्हटले कट करून घ्यावं बटाटे. बटाटे कट करताना ना ते मला हातावरती जमेना, खूप मोठं व्हायला लागले. मग मी ना एका पाटावरती घेतलं आणि मस्त असे ते कट करून घेतले. आता हे कट करून घेतल्यानंतर हे पण इतके छान छान असे कट झाले होते आणि दिसायला पण ते मस्त दिसत होते बरं का. आता मस्त दिसत होते. हे मी पाण्यामध्ये टाकले, म्हटलं पाण्यामध्ये ठेवले नाही तर पुन्हा त्यांचा कलर चेंज होईल, त्यासाठी थोडा वेळ. आणि ना एका पुन्हा कढईमध्ये घेतले. हे एकदा साफ करून म्हणजे धुवून वगैरे घेतलं होतं मस्त असं. आणि कढईमध्ये पुन्हा मीठ टाकलं आणि त्या मिठामध्ये ना हे जे काप केलेले होते ना बटाट्याचे, हे काप त्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवले म्हणजे डायरेक्ट मी ते आता 50% तरी शिजवून घेणार होते. आता हे पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत आपल्याला बरं का. फ्रेंच फ्राईज करण्यासाठी ना जे आपण बटाटे पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत, 50% फक्त 50% शिजवून घ्यायचे. त्याला वेळ नाही लागत कारण काप केलेले असतात थोडे थोडे, ते पटकन होतात. आता माझं तरी इतकं पटकन झालं होतं कारण मी जी शेगडी आहे माझी म्हणजे तर इलेक्ट्रिक, तर ती पटकन गरम होते आणि गरम एकदा झाली ना की त्याला वेळ नाही लागत. आणि ते थोडे होते, कमी प्रमाणात होतं, ते पटकन शिजलं होतं. आता 50% माझ्याकडनं थोडं जास्त शिजलं गेलं होतं बरं का, पण तुम्ही ते 50% शिजवा. आणि मस्त असे हे सुकवून घेतलं होतं, पूर्णपणे त्यांचं पाणी नितळू दिलं होतं. आणि त्यानंतर ना एक 10-15 मिनटासाठी मी असंच ठेवून दिलं होतं. मस्त असे सुके सुके झाले होते पूर्णपणे. आणि त्यात आता मी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं होतं. कॉर्नफ्लॉवर मस्त असं मिक्स केलं. आता याचंही काही प्रमाण नाही आहे, मी अंदाजेच घेतलं होतं. जेवढं त्यात मिक्स होईल तितकं अंदाजे घ्यायचं. आणि पहिल्यांदा मी सुरीने वगैरे करून पाहिलं पण ते जमेना. म्हटलं आता हे सुरीने जमणार नाही. आणि एकदम नॉर्मल प्रमाणात मीठ पण टाकलं होतं, कारण अगोदरच आपण जेव्हा उकडण्यासाठी ठेवले होते बटाटे शिजवण्यासाठी तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मिठाचं प्रमाण त्यामध्ये आहे. त्यानंतर आत्ता पण मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळे मग थोडंसं आपल्या म्हणजे याच्यानुसार करायचं, जास्त पण नाही टाकायचं मीठ, एकदम तो कमी प्रमाणात. आपण पुन्हा याला एकदम मीठ टाकणार आहोत नंतर, त्यामुळे. आता मी हे तळून घेतलं होतं. आता हे तळून घेण्यासाठी मी जास्त तळण्याची प्रक्रिया दाखवत नाही, कारण का माहिती का, हे मी करते बटाट्याच्या म्हणजे वडापावची जी कढई असते त्या कढईमध्ये करते, तेल कमी करून, त्यामुळे मी ते दाखवत नाही. आता यामध्ये तुम्ही दुसरे चाट मसाला वगैरे काही ॲड करू शकता, तुम्हाला जे मसाले आवडतात, किंवा मग मॅगी मसाला असेल तरी पण चालतं. मी काहीच दुसरं नव्हतं केलं मिक्स त्यामध्ये, फक्त मिरची पावडर आणि नॉर्मल मीठ. आता मिठाचं प्रमाण मी पहिलं सांगितले की आपण प्रत्येक वेळी थोडं थोडं मीठ टाकले तेव्हा अंदाजे मीठ त्यात मिठाचं म्हणजे हे करा, नाहीतर ते जास्त होईल. हे असे इतके सुंदर तयार झाले होते ना, खूप छान छान. आणि आता मी जे म्यूट आहे आवाज केला नाही तर तुम्हाला दाखवलं असतं ते कसे झाले होते, असे कुरकुरीत कसे झाले होते, खाऊन पण दाखवले असते बरं का. पण आता ते काय आवाज म्यूट आहे तिथला, कारण गाड्यांचा आवाज जास्त येतो, कस्टमर येतं मध्ये मध्ये, माझे प्रॉब्लेम थोडे नसतात, माझे प्रॉब्लेम खूप असतात, त्यामुळे मी ना जास्त काही तिथला आवाज म्हणजे म्यूटच करते शक्यतो आणि नंतर व्हॉईस देत असते. हे पण इतके सुंदर सुंदर झाले.